एक मिनिट थांबवतोय, काही मान्यवर आहेत त्यांचं मनोगत आपण घेणार आहोत. सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांना विनंती करेल की आपण आपले 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे. हॅलो हॅलो नमस्कार. विकास स्मृती चषक 2025 च्या या आजच्या स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याचं बक्षीस वितरणासाठी आपण सर्व जमलेले आहात. स्पर्धा संपलेली आहे. व्यासपीठावर मान्यवर, सर्वप्रथम पहलगाम येथे झालेल्या सर्व शहीद व आपल्या समोर ज्या आपल्या बोळींज गावातील ज्यांना श्रद्धांजली कदाचित वाहिली असेल तर मी माझ्या वतीने आणि सामेती ब्राह्मण संघाच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करतो. खरोखर विकासच्या नावाची ही तुम्ही स्पर्धा ही प्रत्येक वेळी भरत असता. उत्तम तऱ्हेचं नियोजन या बोळींजकरांनी एक आदर्श असा घालून दिलेला आहे. विकास हा एक होतकुरू हा क्रिकेटपटू होता. खरं म्हणजे भूषणने आता सांगितलं की आमच्या पुनाडी गावाच्या मागच्या साईडला काट्यामध्ये तो पण खेळलेला आहे. त्यात हा विकास होता आणि त्याच्या स्मरणार्थ प्रत्येक वेळेला उत्तमोत्तम अशी स्पर्धा कुठलंही असं वातावरण घडवून नव्हताना उत्तम तऱ्हेने करता. खरं म्हणजे आज जरी तुमच्या बोळींज गावाचा पराजय झाला तरी विकास नावाचं चषक हे माझ्या रामजी बाबा म्हणजे इतर कुठेतरी गेल्याचा मला अभिमान जास्त वाटतोय. आणि खरं सांगायचं म्हणजे आज संघाचे अध्यक्ष इथे येणार होते पण त्यांचा आज वाढदिवस असल्यामुळे ते डहाणूला आहेत. मी सुद्धा डहाणूला होतो. पण बोळींजकरांच्या तरुणांचे प्रेम जर बघितलं तर त्यांनी सांगितलं की बाबा कोणी जरी नाही आलं तरी चालेल पण तुम्ही यायचं आहे. आणि खरं म्हणजे ह्या ग्राउंडवर आया बहिणी आमच्या सगळ्या भगिनी बसलेल्या आहेत. बरं वाटते. मला असं वाटते की पुढच्या वेळेला देखील कोरटकरांना राग नाही आला तरी या ग्राउंडवर देखील आपण सामेती ब्राह्मण संघाच्या मोठ्यात मोठ्या स्पर्धा आपण इथे घेऊया. परत एकदा उत्तम नियोजनासाठी आलेल्या सर्व खेळाडूंच्या ज्या स्पर्धकांना मला त्यातलं काय माहिती नाही किती संघ आलेले सर्वांचे अभिनंदन करतो. परत एकदा सामेती ब्राह्मण संघाच्या वतीने मला तुम्ही बोलवलं, मला मान मिळाला त्याबद्दल मी परत एकदा बोळींज ग्रामस्थ क्रीडा समिती यांचे मी मनापासून आभार मानतो. गेल्या वर्षी न आल्यामुळे काही लोक तरुण नाराज होते म्हणून यावर्षी सांगितलेलं की माझ्या परीने जी काय मदत त्यांनी सांगितलं की बाबा जेव्हा गरज लागेल त्यावेळी येऊ आणि असंच सन्मान आम्हाला देत चला. परत एकदा सर्वांच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आभार प्रदर्शनासाठी संतोषजी मात्र्यांना विनंती करेल की आपण आभार व्यक्त करायचा आहे. जास्त काय बोलत नाहीये. मान्यवरचं भाषण झालंय. पुन्हा एकदा आयोजकांचे अभिनंदन करतो. खास करून पावसामुळे थोडा व्यत्यय आला होता त्याच्यामुळे सर्च करा. एकटाच आहेस तू? याला कर्णधार पद पण दिलं आता कूलर पण द्यायचं. बरोबर वाटते का? चला ऋतिक आपण यायचंय. चला दुसरी आपण चिठ्ठी काढणार आहोत. आता काढलेली आहे ऑलरेडी. हे सुद्धा बोलणचे मनोज नाईक. मनोज नाईक चला या आपण. मनोज नाईक आणि ऋतिक यांना हे दोन एक एक कूलर दिले जातात. मनोज नाईक बोळींज डॉट बॉल चला या दोघांसाठी कूलर जे आहे ते दिले जाणार आहे. कूलर देण्यासाठी मी विनंती करेल संतोषजी वजे आणि मोहनजी वजे यांना की आपण हे कूलर देण्यासाठी यायचंय. संतोष वजे, मोहन वजे आपण या. संतोष वजे आणि मोहन वजे आपण समोर यायचं. आपल्या शुभास्ते हे कूलर दिले जातील. अरे ऋतिक ये ना राजा, कुठं आहे?
चला कूलर दिलाय का? या स्पर्धेतील तृतीय पारितोषिक, आता तृतीय पारितोषिक दोन संघांना आहे. तरी सर्वप्रथम मी विनंती करेल सेमीफायनल नंबर 2 मध्ये पराभूत झालेला संघाचं नाव चेतक वाघोली, तृतीय क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावलाय. मी विनंती करेल चेतक वाघोली आपण यायचंय. हा किताब देण्यासाठी मी विनंती करेल सन्माननीय अशोकजी पाटील यांना की आपण समोर या. अशोक पाटील साहेब आपण समोर या आपल्या शुभ हस्ते. अशोक पाटील, चला चेतक वाघोली या. आलाय का विपुल? विपुलला म्हटलं तर धावू नको, तो धावलाय. तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकावलेला संघ चेतक वाघोली, खूप चांगला खेळ आपण करून दाखवलात. सेमीफायनल मध्ये थोडे कमी पडले, त्याच्यामुळे आपल्याला फायनल पर्यंत मजल मारता आली नाही. आणि विशेष कौतुक अशोकजी पाटील साहेब आपण द्यायचे ती ट्रॉफी. कुणाल त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मान पटकावणारा दुसरा संघ सद्गुरू वटार. सद्गुरू वटार संघ आपण यायचंय. मी विनंती करेल सन्माननीय सुरेशजी नाईक साहेब यांना की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचंय. सद्गुरू वटार, त्यानंतर या स्पर्धेमधील द्वितीय पारितोषिक ज्या संघाने पटकावलंय. अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठी मेहनत त्या संघाने केली. या आयोजनामध्ये प्रत्येक गोष्ट मागील 3 दिवस मला वाटतं झोपलेले सुद्धा नाही आहेत, इतकी मेहनत या सर्व खेळाडूंनी केली. आणि अखेरकार अंतिम सामन्यामध्ये खेळत असताना आलेलं अपयश हे थोडंसं निराशाजनक जरूर आहे. परंतु तुम्ही या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये जो काही खेळ दाखवला किंवा त्याच्या अगोदर जो काही खेळ दाखवला तो खरोखर कौतुकास्पद होता. त्याबद्दल आपला द्वितीय पारितोषिक उपविजेतेपदाची ट्रॉफी देऊन गौरव केला जाणार आहे. मी विनंती करेल त्या टीमचं नाव आहे विकास 11 बोळींज. आपण यायचंय. हा किताब देण्यासाठी सन्माननीय भालचंद्रजी वजे आणि संतोषजी म्हात्रे यांना विनंती करेल आपण समोर या. भालचंद्र वजे आणि संतोषजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आणि बक्षीस देऊन गौरव करण्यात येणार आहे. जोरदार टाळ्या होऊन जातात विकास 11 बोळींज या संघासाठी. अभिनंदन विकास 11 बोळींज. यानंतर मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण असणार आहे? हेमांगी चंदन वजे यांना विनंती करेल आपण हा किताब देण्यासाठी यायचंय, ज्यांच्या माध्यमातून सायकल स्पॉन्सर्ड करण्यात आली आहे. चला ती सायकल घेऊन या. आदित्य घेऊन येईल का? मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट
हा किताब जातोय खेळाडूचं नाव सर्वाधिक जास्त पॉइंट ज्याच्या नावे कोण आहे? प्रीत प्रथम, मी द्वितीय. अरे आपण तृतीय क्रमांक पाठवला, द्वितीय. मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी खेळाडूचं नाव आहे मिस्टर प्रथम फ्रॉम विकास इलेवन बॉलिंग्स. हर बार का कंफ्यूजन है, प्रथम वो या मैं, वटार की बॉलिंग्स. SBPL ला सुद्धा मॅन ऑफ द सिरीज ची सायकल त्याने घेतली होती. आता थोड्या दिवसामध्ये सायकलचं दुकान त्याला टाकावं लागेल. असा काहीसा खेळ जर करत राहिला तर त्याला सायकल घेऊन जा राजा. आणि आता शेवटच्या आणि अंतिम किताबाकडे आपण जातोय. शेवटचा आणि अंतिम किताब, आणि हा किताब देण्यासाठी मी विनंती करेल सन्माननीय प्रकाशजी वजे, योगेशजी वजे, प्रकाश पाटील आणि योगेशजी वजे यांना की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचं आहे. विकास पाटील स्मृती चषक या स्पर्धेचा मानकरी संघाचं नाव आहे रामजी बाबा वाळुंजे. मी विनंती करेल संपूर्ण टीमला आपण यायचंय, आपला गौरव केला जाईल. ही बघा, आणि या संपूर्ण संघाला रथातून घरी जायचंय. या रथामध्ये ती ट्रॉफी ठेवून घरी जायचंय. जोरदार टाळ्या होऊन जातात रामजी बाबा वाळुंजे या संघासाठी. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, कमांडेबल जॉब आणि प्रभावित करणारी कामगिरी. खूप खूप अभिनंदन संपूर्ण टीमचं. पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून आभार. आणि स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाल्या असं जाहीर करतो. थँक्यू सो मच. बाजा वाज करवली सहज, बाजा वाज, बाजा वाज करवली सहज, बाजा वाज. मुथा, ये काही सोना है? तारप्याची मुजिक वाजायला लागली, करवली तुर तुर नाचायला लागली. तारप्याची मुजिक वाज. क्रिकेट खेळू चला, पाहू चला, खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला, पाहू चला, खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरल्या या विकास